जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. लवकर असेल आम्ही त्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे. त्या लोकांची आम्ही संवाद करू, डायलॉग करू. त्यांचे जे काही सजेशन्स, आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ. आता एक विरोधक म्हणून टीका पण केली जाते. त्या सत्ताधारी कोण असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग बांगलादेश, पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे. आता तू वाचलास असेल तर त्याबद्दल काय म्हणतो? माझ्यावर जे टीका केलं त्या ठीक आहे. आज मी तुमच्या समोर बसवलंय, भारतात बसवलंय. काल मी प्रदर्शन केलं, तुम्ही एका पाकिस्तानीला मग दिल्लीत प्रदर्शन करू देता हे म्हणायचंय तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट माझ्यावर टीका करताय ठीक आहे. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट सीबीएसईचा, त्याला या सरकार आणि मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेलं आहे. जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची. त्यांनी परीक्षा दिली. परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणताय. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो एक सीबीएसईचा स्टुडंट आहे, मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता. मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि IT सेलवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा. आम्हाला काय बोलायची गरज पडणार आहे? तुम्ही अमेरिकेत जाणार नाही, मी अमेरिकेत जाणार नाही. आंदोलन उभं राहिले काय हे सगळं आंदोलन उभं राहिले प्रतिसाद दडपण आहे म्हणावं. दडपणी जिम्मेदारी आहे. युवकांचा प्रतिसाद चांगला आहे, पण जे उच्च विचारवंत वगैरे अशा लोकांचा काही प्रतिसाद आपल्याला मिळतो, जसं प्रकाश राज वगैरे आपण एकत्रित केले आहे. सोनम वांगचूकपेक्षा मोठं कोण असू शकतो? विश्वंभर चौधरी, अंजली दामनिया, काल त्यांनी समर्थन दिलेले आहे. तर असे अजून लोक आमच्याशी जुळत आहेत. प्रशांत भूषण, संजय हेगडे, जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहेत, तेही आमच्यासोबत जुळत आहेत. त्याला जोडण्याचं असं आहे की इतर जे विरोधातले पक्ष आहेत काँग्रेससारखे, ते उघडपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत. काही संपर्क झालाय का या काळात? नाही, काही संपर्क नाही झाला. जर ते संपर्क केला त्यांनी, ते पाठिंबा दिला तर घेऊ इच्छितो. ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही युवकांसाठी करतोय. ज्यांना युवकांची काळजी आहे ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी YouTubeवर सबस्क्राईब करा.